नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 36 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची सर्व सराव संच आपल्या चॅनलमध्ये खूप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सोडवून दिलेली आहेत. ते जर तुम्ही पाहिली नसतील तर नक्की पहा. आपल्या चॅनलमध्ये गेल्यानंतर इयत्ता 7वी सर्व सराव संच अशी एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गाची सर्व सराव संच उपलब्ध आहेत. चला तर मग सराव संच 36 पाहूया. सराव संच 34-35 मध्ये आपण बहुपदींची वजाबाकी बेरीज पाहिली आहे. आता यामध्ये काय दिलं आहे हे पाहूया. या सराव संचमध्ये आपण एक चल समीकरण पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे 3x - 11y कंस बंद वजा कंस 17x + 13y या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या दोन राशींची आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि जी काही वजाबाकी येईल ती वजाबाकी कोणती येणार आहे ते आपल्याला पर्यायामध्ये पाहायचं आहे. पेपरमध्ये जर असा प्रश्न आला तर आपण पटकन रफमध्ये वजाबाकी करायची आहे आणि कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चला मग वजाबाकी करूया. प्रश्न काय आहे? 3x - 11y कंस बंद वजा 17x + 13y. तर हे आपण याची वजाबाकी आपण कशी करायची हे आपण गेल्या सराव संचमध्ये पाहिलं आहे. तर चला मग डबल एकदा पाहूया. सराव संच 34 मध्ये अशी आपण गणितं खूप केली आहेत. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? पहिला कंस जशीच्या तसं ठेवायचा आहे आणि कंसाच्या बाहेर संख्या लिहायच्या आहेत. आणि नंतर आता काय करायचं? दुसरा कंस आपल्याला कंसाच्या बाहेर काढायचा आहे. परंतु या कंसाच्या पुढं कोणतं चिन्ह होतं? कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे या दोघांची चिन्ह बदलतील का? नाही, जसेच तसं येतील. परंतु इथं वजाचं चिन्ह आहे, मग इथं अधिकचं चिन्ह आहे आणि या दोघांमध्ये कंस आहे म्हणजे काय आहे? गुणाकार आहे. तर वजा आणि अधिक याचा गुणाकार काय होतो? तर वजा होतो. भिन्न चिन्हांचा गुणाकार हा वजाबाकीमध्ये येतो आणि सेम चिन्हांचा गुणाकार हा बेरजेमध्ये येतो, म्हणजे धनमध्ये येतो. तसंच आता वजा आहे, इथं अधिक आहे, तर काय येणार? वजाच येणार. 13y. करा आता वजाबाकी. कोणत्या कोणत्या ह्याची वजाबाकी होते, बेरीज होते पहा. सारखी चल असतात, म्हणजे इथं पण x आहे, इथं पण x आहे. ह्या एक्सला आपण चल म्हणतो. सारखे चलांच्या पदांचे आपल्याला बेरीज वजाबाकी जे काय होतं ते करायचं आहे. तर आता 3x आणि 17x. तर इथं अधिक आहे, इथं वजा आहे. तर अगोदर तर उत्तराला आपलं कोणतं चिन्ह येणार आहे? वजा, कारण मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे आणि इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं वजाचं चिन्ह आहे. भिन्न चिन्ह आहेत, मग काय होणार? वजाबाकी होणार. 17 मधून 3 गेले, किती राहतात? 14x. आता इथं y आहे, इथं पण y आहे, मग सारखी चल आहे त्या दोघांची. या दोघांची वजाबाकी करा. 11y आणि 13y. अगोदर उत्तराला पहा, इथं वजा आहे, इथं पण वजा आहे, मग काय होणार? बेरीज होणार. सारख्या चिन्हांची काय होते? बेरीज होते. तर इथं अगोदर तर मोठी संख्या कोणती आहे? 13. तर 13चं चिन्ह उत्तराला येणार, वजा 13. तर 11 आणि 13 किती होतं पहा? 24y. तर हे आपलं उत्तर येणार आहे. आता शोधा, हे वजा 14x आणि वजा 24y हे कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पहा. वजा, तर इथं आपल्याला काय शोधायचं आहे? वजा 14x वजा 24y, जे आपलं उत्तर आलं होतं इथं, ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं डायरेक्ट पर्यायामध्ये हे दिलं नाही, वजा 14x आणि वजा 24y दिलं नाही. तर इथं आहे का? नाही, इथं पण नाही. आता हा जर कंस सोडवला तर येतं का? पहा, 5 त्रिक 15x येते, हे पण नाही. आता हा कंस सोडवा, 7 1 7 7 2 14, वजा 14x येतं इथं आणि अधिक वजा 24 येते का? बघा, 12 1 12 12 2 24. हां, हे हा पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वजा 2 7x अधिक 12y. हे 14x आणि 24x कसं येतं कळालं ना तुम्हाला? कंस जर हा आपण सोडवला तर 2चा गुणाकार या दोघांसोबत होतो. 7 1 7 7 2 14 आणि चिन्ह काय येणार? वजा अधिक आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो. तर 14x आलं इथं अधिक. आता इथं अधिक आहे, इथं वजा आहे. दोन चिन्हांचा गुणाकार काय येणार? वेगवेगळ्या चिन्हांचा वजा येणार. हे चिन्ह आलं. नंतर या 2चा गुणाकार याच्यासोबत, 12 1 12 12 2 24 24y झालं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. 23x वर्ग y तिसरा घातांक z गुणिले वजा 15 x चा घन
आणि वाय झेड वर्ग याचे उत्तर डॅश डॅश येईल. आता याचं उत्तर काय आहे या 4 पर्यायापैकी ते आपल्याला पाहायचं आहे. आता इथं गुणाकार आहे. गुणाकार आपण सराव संच 35 मध्ये पाहिला आहे. खूप सोपा आहे. चला मग करूया. इथं पहा या दोघांचीही चल सारखी आहेत म्हणजे एक्स वाय झेड डायरेक्ट या दोघांचा गुणाकार होतो का तर होतो. तर 15 गुणिले 23 करा तुम्हाला भेटेल 345. या दोघांचा गुणाकार करून वजा 345 मिळेल. पहा 15 गुणिले 23 करा 15चा पाडा 23पर्यंत म्हणा किंवा असा गुणाकार करून तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्हाला भेटेल 345. पहा 345 कसं आलं 5 त्रिक 15ला 5 हातच्या आले 1 5 1 5 2 10 आणि 1 11 आणि 3 1 3 बेक बे 5 3 आणि 1 4 आणि 3 हे 345 आलं. आणि पहा आता या दोन संख्याचा गुणाकार झाला. आता चलांचा गुणाकार एक्सचा वर्ग आहे इथं आणि एक्सचा इथं क्यूब आहे. तर या दोघांचा गुणाकार केल्यावर काय येतं या दोघांचा गुणाकार कसं करतो आपण पहा. आपण हे घातांक धड्यामध्ये पाहिलं आहे पहा या दोघांचे आपण जे जो काय घातांक आहे त्याची बेरीज करतो म्हणजे x 3 अधिक 2 5. तसंच वायचं 3 अधिक इथं एक असतं काहीच नाही म्हणजे काय असतं 1 आहे. हे आपण घातांक या धड्यामध्ये सगळं पाहिलं आहे. हे 1 आणि हे 2 3 आणि झेडचं इथं काय आहे काहीच नाही म्हणजे डोक्यावर काहीच नाही म्हणजे किती असतं 1 असतं आणि हे 2 3. तर उत्तर आपलं येणार आहे वजा 345 एक्सचा 5वा घात वायचा 3रा घात आणि वायचा 4था घात 3 अधिक 1 4 हां आणि झेडचा 3रा घात. तर पहा उत्तरात आहे का पहा हे वजा 345. तर वजा का बरं येतं तर इथं वजा चिन्ह आहे इथं अधिक चिन्ह आहे. तर अधिक वजा म्हणजे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो. तर आता इथं उत्तरामध्ये पाहायचं आहे. तर इथं पहिलं जे आपलं पर्याय आहे ते बरोबर वजा 345 एक्सचा 5वा घात वायचा 4था घात आणि झेडचा 3रा घात हे आपलं उत्तर आहे. पहा डायरेक्ट उत्तर दिलं आहे या गणितामध्ये. आता खालील समीकरणे सोडवा. प्रश्न 3. पहा या गणितामध्ये दिला आहे 4x अधिक 1/2 बरोबर 9/2. इथं एकच चल दिला आहे म्हणजे एकच x आहे. मग या एक्सची किंमत आपण काढू शकतो. ती कशी काढायची आता पहा एक्सच्या हे 4x एका साईडला ठेवायचं आणि बरोबर एक्सच्या बरोबरच्याच दुसऱ्या साईडला कोणती संख्या आहे 9/2 आणि ही जी संख्या आहे बरोबरच्या इकडं आल्यावर काय होते वजा 1/2. तर पहा बरोबरच्या दुसऱ्या साईडला जेव्हा आपण संख्या घेऊन जातो त्या संख्येचं चिन्ह बदलत असतं म्हणजे इथं वजाबाकी असेल तर इकडं जाऊन बेरीज होते आणि जर बरोबरच्या या साईडला बेरीज असेल तर बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन वजाबाकी होते. तसंच गुणाकार असेल तर इकडे जाऊन भागाकार होतो आणि इकडे भागाकार असेल तर इकडे गुणाकार होतो. समजलं तुम्हाला. तर आता हे सोडवायचं आहे. 4x बरोबर छेद समान आहे डायरेक्ट वजाबाकी होते 9 वजा 1 8/2. आता 4x बरोबर भाग जातो का पहा बेक बे 2 4 व्यतिरिक्त 6 बेचोक 8 4 आणि x बरोबर 4. आता पहा हे 4 जे आहे 4 x सोबत यांचा गुणाकार आहे तर इकडे जाऊन काय होतो भागाकार होतो. तर x बरोबर 4 1 4 4 1 4 1 हे आपलं उत्तर आहे. समजलं का तुम्हाला आपण काय केलंय फक्त बरोबरच्या इकडं घेऊन गेलो संख्या आणि सोडवत गेलो आहोत. समजलं. हे नाही समजलं असेल तर पुढच्या गणितातून तुम्हाला समजेल. चला पुढचं गणित पाहूया. 10 बरोबर 2y अधिक 5. आता इथं y बरोबरच्या इकडच्या साईडला आहे. मग आता हे 10 इकडेच ठेवूया आणि हे 5 इकडे घेऊन येऊया म्हणजे 5 जर बरोबरच्या या साईडला आल्यावर नंतर 10 सोबत आल्यानंतर वजा 5 होईल आणि बरोबरच्या साईडला काय राहील तर 2y राहील. ठीक आहे हे समजलं. आता 10 वजा 5 5 राहील बरोबर 2y. तर आता हे y इकडं गुणाकारामध्ये आहे तर इकडं बरोबरच्या इकडं आल्यावर 5 सोबत ह्याचा भागाकार होईल आणि बरोबर 2 बरोबर इकडं काय राहील y. तर आता इथं याला भाग जात असेल तर ठीक नाही जात असेल तर जशाच तसं राहू द्या. तर y बरोबर 5/2 हे आपलं उत्तर आलं. सोपं आहे ना. गणित क्रमांक 3 5m वजा 4 बरोबर 1. तर 5m या साईडला ठेवा बरोबर 1. आता वजा हे वजामध्ये आहे 4 बरोबरच्या इकडे गेल्यानंतर बेरजेमध्ये होणार तर m बरोबर 5
5m आणि m बरोबर 5/5 हे का होईल असं तर 5 m सोबत 5चा गुणाकार आहे. इकडं आल्यानंतर भागाकार होईल. m बरोबर 5 1 5 5 1 5 1 येईल. इतकी सोपी गणिते आहेत की मला तर वाटत आहे की पुढची तुम्ही सोडवू शकता. परंतु चला मी सोडून दाखवते. तर 6x - 1 बरोबर 3x + 8. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं दोनदा x आला आहे. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की या पूर्ण गणितात एकच चल आहे, ते म्हणजे कोणतं x. समजलं? आता पहा हे x आपण एका साईडला घेऊ शकतो. आता हे 6x जसंच तसं ठेवूया, -1 ठेवूया. नंतर हे 3x बरोबरच्या इकडच्या साईडला आणल्यावर काय होतं -3x होतं आणि बरोबरच्या साईडला बरोबरच्या दुसऱ्या साईडला काय राहतं 8 राहतं. आता हे 1 जे आहे ही संख्या आहे, तर बरोबरच्या इकडच्या साईडला घेऊन जाऊ शकतो आपण. 6x - 3x बरोबर 8 आणि हे इकडं गेल्यानंतर +1 होईल. हे समजलं तुम्हाला? आता 6x - 3x याची वजाबाकी होते का? तर होते. दोघांची चलं सारखी आहेत x. तर इथं काय राहतं 3x बरोबर 8 + 1 9. आता x बरोबर 9/3. x बरोबर 3 1 3 3 3 9 3. आलं का उत्तर? किती सोपं आहे पहा. पुढचं गणित पाहूया. आता इथं कंस दिलाय. हा अगोदर आपल्याला कंस सोडवावा लागेल. तर इथं पहा 2 गुणिले x करा. या 2चा गुणाकार या कंसासोबत म्हणजे या 2 पदांसोबत आहे. तर 2 गुणिले x केल्यानंतर काय येईल 2x. आता इथं वजा इथं अधिक. उत्तराला काय चिन्ह आहे जर वजा आणि अधिकचा गुणाकार काय होतो वजा होतो. तर बेग बे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बरोबर 4x + 2. आता झालं का? आपण जसं वरच्या गणितामध्ये केलं तर तसंच आहे सेम. तर अगोदर ही जी चलं आहेत म्हणजे x चल आहे ते इकडं घेऊया. बरोबरच्या इकडच्या साईडला आल्यावर वजा होईल. -4x बरोबर 2 इकडं 2 ही वजा बरोबरच्या इकडच्या साईडचं तसंच ठेवूया आणि हे जे -8 आहे बरोबरच्या इकडे घेऊन गेल्यानंतर +8 होईल. आता 2x मधून -4x गेलं किती राहतं पहा -2 -2x राहतं बरोबर. आता 8 आणि 2 10 होतं. x बरोबर 10/-2. पहा इकडं हे गुणाकारात आहे. तुम्ही म्हणाल इकडे जाऊन हे वजाचा अधिक होईल. नाही, हे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकार होईल. पण हे चिन्ह जशास तसं राहील. ओके. x बरोबर काय येणार आहे बे 10 - 5. हे आपलं उत्तर आहे. समजलं ना तुम्हाला? जर काही समजत नसेल तर कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन. गणित क्रमांक 6 5x + 1 बरोबर 74. तर तसंच आपल्याला कंस सोडवायचा आहे अगोदर. तर कंस सोडवल्यावर इथं काय होईल 5x + 5 1 5 बरोबर 74. आता 5x इकडं जसंच तसं ठेवूया. या 74 मधून -5 करूया. किती राहतं पहा 5x बरोबर 74 - 5 69. आता x बरोबर 69/5. हे आपलं उत्तर आलं. पुढे याला तुम्ही सोडवायचं असेल तर सोडवू शकता. 5 1 5 5 1 5 5 1 5 5 1 5 उरले किती 4 पण 45 पॉईंट देऊन म्हणजे x बरोबर 11.5 हे पण उत्तर आहे आणि x बरोबर 69/5 हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. याला पुढं तुम्हाला भागाकार करून सोडवायचं असेल सोडवू शकता किंवा इथपर्यंत तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे. हे उत्तर काढायचं असेल काढू शकता, नाही काढलं तरी चालेल. ओके. प्रश्न क्रमांक 3 हा आपला झाला आहे. आता प्रश्न क्रमांक 4 पाहूया. राकेशचे वय सानिकाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 47 वर्षे आहे. तर प्रत्येकाचे वय किती? आता या शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला एक चल समीकरण तयार करायचं आहे. ते कसं करायचं पहा. राकेशचे वय सानिकाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग आपण इथं असं लिहायचं की सानिकाचे वय
एक्स मानू. मग म्हणून राकेशचे वय किती होईल सांगा आता बरं तुम्ही. राकेशचे वय सानिकाच्या वयापेक्षा किती आहे? 5 वर्षांनी कमी आहे, म्हणजे x - 5 होईल का नाही? बरोबर आहे का? मग आता आणखीन आपल्याला पुढे काय लाईन दिली आहे, त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो x अधिक x - 5 बरोबर 27. तर पहा, सानिकाचं वय x आहे आणि राकेशचं वय x - 5 आहे, कारण सानिकाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हणून x - 5 सानिकाच्या वयामधून 5 वजा केल्यावर राकेशचे वय येईल आणि या दोघांची बेरीज केल्यावर किती येते, तर उत्तर आहे 27 येते. दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्ष येते. तर आता हे आपल्याला समीकरण भेटलं. आता हे सोडवू शकतो आपण? हो. तर चला, एक्स आपण इथं ठेवलं आणि हे आपण कंसाच्या बाहेर काढायचं म्हटलं तर काय होईल, तर अधिक x येईल आणि हे अधिक वजा वजा होईल, -5 बरोबर 27. आता हे अधिक x काय होईल, 2x होईल, -5 बरोबर 27. आता हे 2x बरोबर 27 आणि हे 5 इकडे घेऊन गेल्यानंतर +5 होईल. बरोबर आहे. हे 5 इकडे घेऊन गेल्यानंतर +5 होईल. आता 2x बरोबर 27, 28, 29, 30, 31, 32 32 होईल. आता x बरोबर 32/2. तर या दोघांचा भागाकार केल्यावर आपल्याला काय भेटेल, x भेटेल. तर x म्हणजे काय आहे, सानिकाचं वय आहे. तर मग आपल्याला या दोघांचा भागाकार केल्यावर सानिकाचं वय भेटेल. बे किती उरलं, 3 मधून 2 गेले, 1 उरलं. बेसकी 12 16. तर सानिकाचे वय काय येईल, सानियाचे वय x बरोबर काय येईल, 16, कारण x म्हणजे काय आहे, सानियाचे वय. आता राकेशचे वय काय येईल, राकेशचे वय काय आहे, x - 5 म्हणजे सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षाने कमी, म्हणजे 16 - 5 बरोबर राकेशचे वय काय येईल, राकेशचे वय बरोबर 16 - 5 किती येतं पहा, 11 वर्षे. झालं गणित. फक्त या शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला समीकरण तयार करता यायला पाहिजे. समीकरण तयार करता आलं की तुम्हाला समीकरण सोडवणं काहीच अवघड जात नाही. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील तर जांभळांची झाडे किती लावली? तर पहा, जसं वरचं गणित आहे सेम तसंच खालचं गणित आहे. तर आपल्याला अगोदर याचं समीकरण तयार करायचं आहे. तर काय म्हणलं आहे इथं, एक एक लाईन वाचायची. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळांची 60 झाडे अधिक लावली. मग आपण अशोकाची झाडे x मानूया. चला, अशोकाची झाडे बरोबर x मानू. तर आता पहा, इथं अशोकाची झाडे x मानली तर अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. अधिक म्हणजे काय येईल आता, बेरीज. अशोकाच्या झाडांपेक्षा जांभळाची झाडे किती ना अधिक आहेत, 60 नाही, तर काय येईल, म्हणून जांभळाची झाडे बरोबर x अधिक 60 हे तुम्हाला कळालं. तर तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील तर जांभळाची झाडे किती लावली, तर पहा दोन्ही मिळून झाडे किती आहेत, 200 आहेत. तर आपल्याला असं लिहिता येईल आता, अशोकाची झाडे काय किती आहेत, x आहेत, अधिक जांभळाची झाडे x अधिक 60. तर दोन्ही मिळून किती झाडे आहेत, 200. या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 200. तर सोडवा आता. x अधिक कंसाच्या बाहेर केल्यानंतर x अधिक अधिक आहे तर चिन्ह बदलणार नाही, अधिक 60 बरोबर 200. आता x अधिक x काय होतं, 2x होतं, अधिक 60 बरोबर 200. 2x बरोबर 200 200 वजा 60. तर पहा इथं
हे 60 बरोबरच्या इकडच्या साईडला नेल्यावर वजामध्ये होतं. 200 वजा 60 होतं. तर इथं 2x बरोबर 200 वजा 60 किती येतं? तर पहा 140 येतं. तर x बरोबर 140. आता हे 2 इकडच्या साईडला आल्यावर भागाकारामध्ये जातं. भागिले 2. x बरोबर आता भागाकार करा. बेक बे 14 उरलेले 0 70. तर x बरोबर किती आहे? तर 60 आहे. तर x म्हणजे काय आपण मानलं होतं? x म्हणजे काय आहे? अशोकाची झाडे बरोबर x मानू. तर x म्हणजे काय कशाची संख्या आली आपल्याला? अशोकाची झाडे. तर अशोकाची झाडे बरोबर 70. अशोकाची झाडे बरोबर 70. तर आता आपल्याला काय काढायला सांगितलं आहे? जांभळांची झाडे काढायला सांगितलं आहे. तर जांभळांची झाडे बरोबर किती आहे? x अधिक 60 आहे. म्हणजे अशोकाच्या झाडापेक्षा 60 ने जास्त. तर x किती आहे? 70 अधिक 60 किती होईल? 130. 70 अधिक 60 केल्यानंतर किती होईल? 130. तर जांभळांची झाडे किती आहेत? 130 आहेत. लिहायचं आहे शेवटी जांभळांची झाडे 130 आहेत. जांभळांची झाडे 130 आहेत. समजलं आपण काय केलं? अशोकाच्या झाडाला x मानलं, जांभळाची झाडे 60 न अधिक होती म्हणून x अधिक 60 केलं. कशापेक्षा अधिक होती? अशोकाच्या झाडापेक्षा. अशोकाची झाडं म्हणजे काय? x. हे असं आपल्याला समीकरण मिळालं आणि दोघांची बेरीज केल्यानंतर ही अशोकाची झाडं ही जांभळाची झाडं, दोघांची बेरीज केल्यानंतर किती झाडं होतात? एकूण 200. आणि हे आपल्याला समीकरण भेटलं. हे समीकरण आपण सोडवलं आणि आपल्याला दोन्ही झाडांची संख्या मिळाली. प्रश्न क्रमांक 6. शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 27,000 रुपये आहेत. तर 50 रुपयांच्या नोटा किती? चला आता या शाब्दिक उदाहरणामधून आपण आपलं समीकरण मिळवूया. तर पहिल्यांदा आपल्याला काय म्हणलं आहे? शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्यांच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. म्हणजे 50 रुपयांच्या नोटांना आपण x मानलं तर त्याच्या दुप्पट 20च्या किती होतील? 2x. म्हणजे दोनदा x. दुप्पट म्हणजे किती? डबल. तर x जर आपण 50च्या मानला तर त्याच्या डबल 20 होतील. 20च्या नोटा होतील म्हणजे 2x. तर इथं आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो? तर 50 रुपयांच्या नोटा x मानू. 50 रुपयाच्या नोटांची संख्या लिहा. नोटांची संख्या x मानू. तर मग म्हणून आता 20 रुपयांच्या नोटांची संख्या किती येईल? 20 रुपयांच्या नोटांची संख्या किती येईल? 2x येईल का? कारण दुप्पट आहेत आणि 50 रुपयाच्या नोटापेक्षा दुप्पट आहेत. 50 रुपयाच्या नोटा म्हणजे काय आहे? तर x आहे. तर आता आपल्याला काय येणार आहे? आपलं समीकरण काय मिळणार आहे? तर इथं आपण पुढं काय दिलं आहे पाहूया. तिच्याजवळ एकूण 27,000 रुपये आहेत. आता इथं आपल्याला रुपयामध्ये दिलं आहे, हे लक्षात घ्या. एकूण किती आहेत? 27,000 रुपये आहेत. तर 50 रुपयांच्या नोटा किती? तर आपलं काय येणार आहे आता इथं एकूण म्हणल्यानंतर बेरीज येणार आहे की नाही? म्हणजे 50च्या नोटांची आणि 20च्या नोटांची बेरीज किती येणार आहे? तर इथं नोटांची बेरीज दिली नाही आपल्याला, पैशांची बेरीज दिली आहे. एकूण रुपये किती आहेत दिलं आहे, म्हणजे 27,000 रुपये दिलं आहे. तर आपल्याला इकडची काय आहे? संख्या आहे, नोटांची संख्या रुपयामध्ये नाही आणि इकडचं रुपयामध्ये आहे. तर दोघांचं आपल्याला सेम करावं लागेल की नाही, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. तर पहा इथं काय आहे? 50च्या नोटा आहेत. म्हणजे आपण याला 50ने गुणाकार करू शकतो का? तर पहा 50ची एक नोट आहे म्हणजे 50 रुपये आहेत की नाही. आता या आपल्याला रुपयेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे इथं 50च्या नोटा आहेत तर 50 रुपयेसोबत गुणाकार करूया एक्सचा आणि अधिक इथं कितीच्या नोटा आहेत? 20च्या. तर 20 रुपयांनी गुणाकार करूया. 20 गुणिले 2x बरोबर 27,000 रुपये. हे आपल्याला दोन्हीकडे रुपये येईल. तर इथं 50x येईल अधिक 20 आणि 2चा गुणाकार 40x येईल.
बरोबर 27,000. तर आता इकडं पण रुपयामध्ये आलं, इकडं पण रुपयामध्ये आलं. ह्या 20च्या नोटा आहेत म्हणून 20 रुपयानं गुणलं आणि ह्या 50च्या नोटा आहेत म्हणून 50 रुपयानं गुणलं. समजलं? आलं बरोबर आता? आता हे समीकरण तुम्ही सोडवू शकतो. तर पहा आता 50 अधिक 40 किती होतं पहा, 90x होतं की नाही? बरोबर 27,000 2,700 आहे ना? हां, 2,700 आहे. तर आता याचा भागाकार होतो 2,700 भागिले हे 90 इकडच्या साईडला आल्यानंतर भागाकारामध्ये. तर x बरोबर भागाकार करा. शून्याला हे शून्य गेलं, 9 1 9, 9 9 2 8 9 त्रिक 27 आणि हे उरलेलं शून्य 30. x बरोबर 30 म्हणजे 50च्या किती नोटा आहेत? 30 नोटा आहेत. x काय आहे? 50च्या नोटा. तर काय मिळालं आपल्याला? तर इथं आपल्याला मिळालं 50 रुपयांच्या 30 नोटा आहेत. 50 रुपयांच्या 30 नोटा आहेत. तर 50च्या आणि 30 म्हणल्यानंतर 20च्या किती येतात पहा. आपलं उत्तर बरोबर आलं की नाही आपण पाहूया आता. चला, 50 रुपयाच्या 30 नोटा मग किती रुपये झाले पहा. 50 गुणिले 30, 5 त्रिक 15 आणि दोघांचे शून्य हे 1500 रुपये झाले. आता 50 रुपयाच्या 30 नोटा म्हणल्यावर 50च्या दुप्पट 20च्या नोटा होत्या म्हणजे किती नोटा होतील? 60. 20 गुणिले 60 20च्या नोटा. तर किती रुपये झाले? 6 1 6 6 2 12, 1200 रुपये. 0 0 5 6 7 आणि 2 झाले की नाही 2700 रुपये. बघा आपलं उत्तर बरोबर आले. तुमचं उत्तर इथंच संपतं. इथं हे आपण लाईन काढली की आपलं उत्तर संपलं. हे आपण उत्तर बरोबर आलं की नाही हे चेक करत होतो. तर आपलं उत्तर एकदम बरोबर आले. तुम्हाला परीक्षेमध्ये हे करायची गरज नाही. तुम्ही रफमध्ये पाहू शकता तुमचं उत्तर बरोबर आलं की का नाही, परंतु हे परीक्षेत करायचं नाही. इथपर्यंत परीक्षेमध्ये करायचं. आता शेवटचा प्रश्न पाहूया. विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2ने कमी होत्या. तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या? आता या गणितामध्ये काहीच अवघड नाही, फक्त तुम्हाला याचा अर्थ कळाला. द्विशतक म्हणजे काय? द्विशतक म्हणजे 200, शतक म्हणजे काय? 100. तर द्विशतक म्हणजे काय? 2दा 100, 200 आणि त्या 2ने कमी होत्या. द्विशतकापेक्षा 2ने कमी होत्या म्हणजे 200 मधून 2 वजा करा, कारण द्विशतकापेक्षा 2ने कमी म्हणजे 200ला 2ने कमी. तर किती होतं? 198. 200 मधून 2 गेले 198 होतं. तर आता आपण याचं समीकरण तयार करू शकतो का? तर हो, करू शकतो. खूप सोपं आहे. तर विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. तर आपण इथं रोहितच्या धावा काढू शकतो अगोदर. हां, चला. रोहितच्या धावा बरोबर x मानू. मग विराटच्या धावा किती होतील? विराटच्या धावा बरोबर 2x होतील की नाही, कारण रोहितपेक्षा दुप्पट त्याने धावा काढल्या आहेत. मग 2x होतील की नाही. मग बरोबर आता या दोघांची बेरीज किती येणार आहे? x अधिक 2x बरोबर 198. दोघांनी मिळून किती धावा काढल्या? द्विशतकापेक्षा 2ने कमी म्हणजे 198. ही लाईन कळाली तुम्हाला एवढीच की तुम्हाला उत्तर येणार आहे. तर हे मिळालं तुम्हाला समीकरण. आता करा याची बेरीज. x अधिक 2x काय येतं? 3x बरोबर 198. x बरोबर 198 भागिले 3. करा आता याचा भागाकार. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18 उरलं 1, 3 संग 18. x बरोबर 66. म्हणजे हे काय आलं? रोहितच्या धावा आल्या. आता विराटच्या धावा कशा काढायच्या? तर मी इथं साईडला करून दाखवते. विराटच्या धावा बरोबर काय आहे? 2x आहे. तर x काय आहे आपलं? x ची किंमत किती आहे? 66. आता 2x केल्यानंतर काय येईल पहा. 2 गुणिले 66 केल्यावर किती येतं बघा. करा गुणाकार पटकन. तुम्हाला येतो का गुणाकार? 6 1 6, 6 2 12, 12ला 2, हात 6ला 1, 6 1 6, 6 2 12, 13, 132. तर पहा विराटच्या धावा किती आल्या? 132 आणि रोहितच्या किती आल्या? 66. तर लिहायचं आहे विराटच्या धावा बरोबर 132 आणि रोहितच्या धावा बरोबर 66. झालं तुमचं उत्तर.
क्रॉस चेक करण्यासाठी म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलं आहे का पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. 132 अधिक 66 बरोबर 198 होतं का? 132 अधिक 66 6 7 8 6 7 8 9 आणि 198 होतं. तुमचं उत्तर एकदम बरोबर आलं आहे. पहा, सराव संच 36 मधलं आपण प्रत्येक गणित सोडवून पाहिलं आहे. सराव संच 36 हा आपण पूर्ण सोडवला आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, अडचणी येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला तुमचे सर्व डाऊट सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.